ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामधून मग ते केंद्राच्या सरकारमधून असेल किंवा बाकी जी 14-15 तोंड बोलणारी आहेत, तो ठाकरे ब्रँडच संपवायला निघाले असतील तर काही का असेना राज ठाकरे पण हा एक ब्रँड आहे आणि त्या दोन्ही ब्रँड ठाकरे म्हणून एक झाले तर कदाचित या मुंबईत किंवा महाराष्ट्रात एक अतिशय आगळं वेगळं चित्र दिसू शकतं असं नागरिकांचं जनतेचं म्हणणं आहे, काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर त्या आणि प्रयत्न तो झाला असेल आणि तो चांगला आहे. ओके, परंतु दुसरीकडं प्रतिसभागृहाला मात्र आदित्य ठाकरे उपस्थित राहत नाही आहेत किंवा शिवसेनेचे तुमचे पदाधिकारी उपस्थित राहत नाही आहेत, आमंत्रण देऊन. नाही, मुळामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंना आमंत्रण दिलं तर आदित्य ठाकरेंचा नियोजित प्रोग्राम जो आउट ऑफ इंडिया आधीच होता आणि ते ऑलरेडी गेलेले आहेत. तुमचा ह्या 8 दिवसात का 4 दिवसात ठरलेला प्रोग्राम असेल आणि त्यांनी आदित्यांना सांगितलं की तुमचे पदाधिकारी पाठवा. का पदाधिकारी तुमच्या ओळखीचे नाहीत? तुम्ही का ना स्वतःहून पदाधिकाऱ्यांना दिलं? आमच्यासारखी पदाधिकारी पण उपस्थित राहिली असती, का नाही राहायचं? जर तुम्ही तुमच्या मनसैनिकांना मोटिवेशन देण्यासाठी शॅडो कॅबिनेट केली होती, शॅडो कॅबिनेटचं काय झालं मला माहिती नाही, पण त्यानंतर तुम्ही आत्ता हे करताय तर त्यांना मोटिवेशन देण्यासाठी चांगला प्रयोग आहे, हरकत नाही. फक्त 4 वर्ष झाली महानगरपालिकेचा संपूर्ण कामकाज बंद आहे. नेमकं मागच्या 4 वर्षापूर्वीचं कामकाज की आत्ता प्रशासनाचं चाललेलं कामकाज नेमकं काय कुठलं दाखवणार आहे? ताई, मनसेने भाजपला देखील आमंत्रण दिलं होतं, मात्र भाजपने पत्राद्वारे उत्तर दिलं आम्ही जाऊ शकत नाही कारण का तुम्ही ठाकरे गटाला आमंत्रण दिलं या प्रतिसभा. बरं झालं ना, चला त्यांना कळलं. आम्हाला आमंत्रण, आमचे पण नियोजित प्रोग्राम असतात. 1 दिवस आधी कळवलं तर आपण आपले प्रोग्राम तसे नियोजन करून जाऊ शकतो असं मी म्हटलं आहे. भाजपने आता त्याला सरसळ तुमचं कारण देत तुम्ही ठाकरे गटाला बोलवलं म्हणून आम्ही असं बोललो. हां, बरं आहे ना, म्हणजे मनसेला कळू दे ना की भाजप कसं ठोकरतं, कशा वेळेला. आम्ही ठोकरत नाही, आम्ही वास्तव परिस्थिती सांगतोय की तुम्ही नका असे फरफटत कोणाच्या मागे जाऊ, ठामपणे उभा राहा आणि लढा. सांगलीचे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेतलेली दिसून येते आणि एकत्र जेवण केल्याचं देखील पाहायला मिळते. काय पक्षाला पुन्हा एकदा गळती लागण्याची चिन्ह दिसत आहेत? नाही, आता जेवण बऱ्याच ठिकाणी एकत्र होतं आहे, तरी काय वेगवेगळं घडतं आहे ना. त्यामुळे जोपर्यंत चंद्रहार कुठल्या गळ्यात हार होतोय ते आत्ता सांगणं कठीण. पण नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले राजन साळवी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की काँग्रेससोबत 2 हात करून शिवसेनेने ती जागा मिळवली होती. हेच दुर्दैव असतं की ज्यांच्यासाठी सगळं केलं तेच बेईमान होत आहेत. हे दुर्दैव आहे आमच्या पक्षाचं. नेहमीच या बाबतीत आम्ही अनलकी ठरतोय की ज्यांच्यासाठी सगळं केलं जातं तेच निघून जात आहेत. त्यांनी आता खुलासा केला आहे ट्विटच्या माध्यमातून की चंद्रहार पाटलांनी की उदय सामंत यांच्याशी मैत्रीत्वाचे संबंध होते आणि एका कारणामुळे त्यांच्याशी भेटावे गेले. म्हणून मी चंद्रहार पाटलांबद्दल तेच म्हणते, तो हार नेमका कुठे राहतोय ते आत्ता बोलणं योग्य नाही. मे बी कधी चांगले संबंध असल्यामुळे होऊ शकतं. असे का आपण एकमेकांच्या अगदी कट्टर दुश्मन पण नाही, वैचारिक आणि राजकीयदृष्ट्या आपण एकमेकांचे शत्रूसारखे वागतो, पण व्यक्तिगत जीवनात मैत्री असू शकते. ताई, पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्यानंतर आता मंत्री नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं आहे की जर एका दुकानातून सामान घेत असाल तर कुठूनही सामान घेत असाल तर आधी धर्म विचारा आणि हनुमान चालीसा म्हणायला लावा. कसं पाहता एका मंत्र्याच्या वक्तव्य? नाही, खरं म्हणजे ना ह्याच गोष्टीमुळे ना पहलगाम घडलं असं आता तिथली लोक म्हणतायत. तुम्ही हिंदू मुस्लिम खूप चाललंय आता या देशात. काय मुस्लिम काल परवा आलाय का? 14 नंतर आलाय का? मुस्लिमांच्या पण 7-7, 10-10 पिढ्या गेलेत. जर ते देशप्रेमी असेल तर त्यांना आपण आपल्या देशाचे वैरी का ठरवायचे? आणि हे चुकीचं चाललंय. अख्ख्या देशामध्ये आग डोम उसळेल आणि त्याला कारणीभूत मग हे जे बोलणारे थोबाड आहेत ती होईल. हिंदू मुस्लिम पुन्हा एकदा घडू शकते अशा वक्तव्यामुळे? नाही घडणार कारण मुस्लिम खूप आता वैचारिक पातळीने चांगला झालेला आहे आणि हिंदूही आपण कुठल्याही छोट्या गोष्टींना दंगली घडणार नाहीत. पण वारंवार असं लोकांच्या डोक्यात टाकत राहिलं तर मात्र जे त्यांना हवंय ते घडेल. त्याचबरोबर
एलपिस्टनचा जो प्रभादेवीचा ब्रिज आहे त्याचा बांधकामाला रात्री सुरुवात करणार होते, परंतु स्थानिकांनी विरोध केल्यामुळं तो परत थांबवलेला आहे आणि सोमवारी बैठकीनंतर तो सुरू केला. खरं म्हणजे सगळ्यांचंच म्हणणं आहे, सर्व पक्षीय म्हणणं आहे, स्थानिकांचं म्हणणं आहे. प्रथम तुम्ही काहीतरी पर्याय द्या, आमचं पुनर्वसन सांगा आणि मग करा. विकासाला कोण आड येत नाही, पण विकासाच्या मागे नागरिकांना भकास करणार असेल तर विरोध होणार. प्रत्येक वेळी हरकती मागवल्या जातात आणि त्याच्यावर नंतर सुनावणी होते, पण यंदा एमएमआरडीने हरकती मागवल्या पण सुनावणी किंवा चर्चा कुठलीही झाली नाही, असं वक्तव्य आहे. नाही, हे सत्तेची मस्ती, मस्तीची सत्ता असं चाललेलं दिसतंय. काही शिंदेचे एक आमदार आहे संजय गायकवाड, त्यांनी एक वक्तव्य केलंय, पोलिसांसंदर्भातले वक्तव्य केलंय. त्यांचं म्हणणं आहे की 1 महिना जर हरामचा पैसा खाला नाही तर सुतासारखं सरळ होतील, पोलीस लाच खातात असं थेट आरोप. पोलिसांनी याबाबत त्यांना जर स्वाभिमान असेल तर पोलिसांनी याबाबत त्यांना विचारलंच पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे. कारण हरामाचे कोण काय खोके कोण घेऊन गेले हे स्वतः पोलिसांनी जवळून पाहिलं आहे. पोलिसांना स्वतःचा स्वाभिमान आहे आणि पोलीस महाराष्ट्राचे काय किंवा आमच्या मुंबईचे काय हे अतिशय प्रामाणिकपणे, म्हणजे जे घडतंय त्या गोष्टीला तुम्ही कारणीभूत आहात असं माझं म्हणणं आहे. दहशतवाद्यांची भाषा आता उर्दू ही देखील शाळांमध्ये शिकवायला पाहिजे असं संजय गायकवाड. हो, चांगलं आहे. तुम्ही जे जे म्हणाल ते घडवा बाबांनो. कारण तुम्ही जे नाही घडायला पाहिजे ते घडवलात ना. सत्तेचा माज काय असतो तो तुम्ही दाखवला आहे, त्यामुळे तुम्ही काही घडवू शकता. उर्दू घराघरात शिकवा, चांगलं आहे. तुमच्याकडनं मागणी झाली ना, चांगलं आहे, चांगलं आहे. उर्दू शिकवाच आता, म्हणजे मराठीची गळचेपी तुमच्याकडनंच होणार आणि दुसऱ्या भाषेना तुम्ही प्राधान्य देताय. निषेध आहे अशा गोष्टीचा. पालिका आयुक्त भूषण गगराल, खरं तर लोकप्रतिनिधी नाही म्हणून स्वतः आता प्रशासक आयुक्त भूषण गगराल यांच्याकडूनच नालेसफाईची पाहणी करण्यात आलेली. 30% नालेसफाई झालं असं गगरानी म्हणतात. नाही, गगराणी एक चांगले आयुक्त आहेत, त्यांच्या माध्यमातून ते खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या काही आमदारांच्या हस्तक्षेपामुळे, जे मस्तीखोर आमदार आहेत त्यांच्या हस्तक्षेपामुळे काही गोष्टी घडत नाही आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे आमचा कॉन्ट्रॅक्टर, लाडका कॉन्ट्रॅक्टर घ्या, आणि तो लाडका कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या मस्तीमुळे पाहिजे तसं काम करतच नाही, हे दिसतंय आपल्याला. काही काल शाडू माती ही पीओपीची मूर्ती या संदर्भातली बैठक परळच्या एक वॉर्डच्या कार्यालयात झाली, पण या बैठकीत हाणामारी झाल्याची बाब समोर आलेली आणि बाहेर आल्यावर जे शाडू मातीच्या बाजूने बोलत होते त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाला आणि मारामारी झाली असं सगळं. कसं आहे, शाडू काय आणि पीओपी काय, अख्ख्या वर्षाची पीओपीचे जे लोक आहेत त्यांचंही अख्ख्या वर्षाचं पोट, त्यांच्या मुलांचं हे त्यांच्यावर असतं. त्यांच्या हाताला दुसरं काय देणार? त्यांचं वर्षभराचं जे अनेक पिढ्यानपिढ्या चाललेला ते व्यवसाय तुम्ही जर याने डायरेक्ट बंद करणार असाल तर त्यांना नेमकं काय करणार आहात, त्यांना बेनिफिट काय देणार आहे ते जर दिलं नाही तर तिथे जी मारामारी झाली ती द्वेषाने नाही झाली, ती पोटाने मारामारी झाली. आणि बाळासाहेबांनी तेच सांगितलं होतं, पोट कधी वाटू नका, पोटाला काम द्या, हाताला काम द्या, पोटाला जेवण द्या. त्यांचं पहिलं पुनर्वसन कसं होणार पीओपीवाल्यांचं ते पहिलं सांगा. ते काहीच सांगत नाहीत, डायरेक्ट तुम्ही, तर मला वाटतं ते चुकीचं होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.